friends, in standard 10th science and technology part 1st chapter number 7 lenses. Now in this part, in this video, we are going to study how to solve the examples which are asked in the exercise. Here the question is, doctor has prescribed a lens having power plus 1.5 diopter. What will be the focal length of the lens, and what is the type of the lens, and what must be the defect of vision. म्हणजे मित्रांनो, डॉक्टरांनी या ठिकाणी अधिक 1.5 डायोप्टर शक्ती असेल असं भिंग वापरायला सांगितलेलं आहे. तर त्या भिंगाचं नाभीय अंतर किती असेल आणि तो भिंग कोणत्या प्रकारचा असेल, त्याचबरोबर दृष्टिदोष कोणत्या प्रकारचा असेल असा प्रश्न आहे. पाहूयात आपण या ठिकाणी गिवन डेटा या पद्धतीनं. हिअर पॉवर ऑफ द लेन्स P इज इक्वल टू प्लस 1.5 डायोप्टर and focal length is to be calculated. Now according to the formula for power of the lens, P is equal to 1 by F, that is focal length in meter. Then next is, by putting the value of this power in the formula, 1.5 is equal to 1 divided by F. Now F is equal to 1 divided by 1.5. Now this ratio will be equal to, now F is equal to 0.67 meters. Here the person is suffering from far sightedness. म्हणजे या व्यक्तीला लांबचं चांगलं दिसतं, जवळचं चांगलं दिसत नाही. म्हणजे या ठिकाणी पॉवर ऑफ द लेन्स हॅज पॉझिटिव्ह साईन. दॅट मीन्स द कॉन्व्हेक्स लेन्स इज टू बी यूज्ड हिअर. मित्रांनो, या ठिकाणी दिलेल्या माहितीवरून आपण भिंगाच्या शक्तीचं सूत्र वापरूया आणि मग त्या ठिकाणी P बरोबर 1/F इन मीटर हे म्हटलं. त्यामुळं आता भिंगाच्या शक्तीची किंमत आपण या ठिकाणी लिहू 1.5 बरोबर 1/F. आता हा F डाव्या बाजूला घेऊया आणि 1.5 म्हणजे 1.5 हा छेदामध्ये घेऊया उजव्या बाजूला, आणि त्यामुळं 1/1.5 चा भागाकार येतो 0.67 मीटर. या ठिकाणी भिंगाच्या शक्तीवरून आपण भिंगाचं नाभीय अंतर काढलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हे धनचिन्ह आपल्याला असं दर्शवितं की या ठिकाणी वापरलेली ही भिंग ही कॉन्व्हेक्स किंवा बहिर्वक्र प्रकारची आहे आणि यामध्ये त्या व्यक्तीला ज्या दृष्टिदोषाचा त्रास होतो आहे तो दृष्टिदोष आहे फार साइटेडनेस, म्हणजे दूरदृष्टीता. म्हणजे दूरचं चांगलं दिसतं, जवळचं चांगलं दिसत नाही. त्यासाठी अशा प्रकारच्या बहिर्वक्र भिंगाची योजना करावी लागणार आहे. नाउ द नेक्स्ट न्यूमेरिकल एक्झाम्पल इज 5 centimeter high object is placed at a distance of 25 centimeters from a converging lens of focal length 10 centimeters. Determine the position, size and type of the image. मित्रांनो, 5 सेंटीमीटर उंच असलेली वस्तू अभिसारी भिंगापासून 25 सेंटीमीटर अंतरावर ठेवायची आहे की ज्याचं नाभीय अंतर 10 सेंटीमीटर असेल. तर त्या ठिकाणी त्या वस्तूची जी प्रतिमा निर्माण होणार आहे त्या प्रतिमेचं स्थान कुठं असेल, त्या प्रतिमेचा आकार कसा असेल आणि प्रतिमा कोणत्या स्वरूपाची असेल असा प्रश्न आहे. या सगळ्या माहितीवरून आपण गिवन डेटा म्हणतो आहोत. हाईट ऑफ द ऑब्जेक्ट H1 दॅट इज ऑफ 5 सेंटीमीटर्स. ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणजे वस्तूचं भिंगापासूनचं जे अंतर आहे ते आहे -25 सेंटीमीटर्स. मायनस साईन कशासाठी घेतलं आपण, तर ती डाव्या बाजूला मांडलेली आहे म्हणून, आणि प्रकाशीय मध्याच्या डाव्या बाजूला घेतलेली सर्व अंतरं निगेटिव्ह ऋण असतात. फोकल लेंथ F म्हणजे नाभीय अंतर 10 सेंटीमीटर. इमेज डिस्टन्स V माहिती नाही आहे,
आणि मॅग्निफिकेशन एम माहिती नाही आहे, या गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. नाव वी हॅव दी लेन्स फॉर्म्युला, that is 1 by f is equal to 1 by v minus 1 by u. Now putting the values, we will have the formula like this: 1 by 10 is equal to 1 by v minus 1 by minus 25. Now putting this 1 by v on the same side and taking this value to the left hand side, we will have the next step like this. Here this sign will get changed. Therefore 1 by v is equal to 1 by 10 plus 1 by minus 25. Now to make the denominator common for both the ratios, we have to multiply this 1 by minus 25, and also 10 will be multiplied by minus 25. Also this 1 will be multiplied by 10 and this minus 25 will be multiplied by 10. Therefore we will get minus 25 plus 10 divided by minus 250. Now minus 25 plus 10 means minus 15 divided by minus 250. This minus in numerator, minus in denominator will get cancelled, and therefore we will have the next step like this: 15 divided by 250, it will come equal to 1 by 16.6. That means 1 by v is equal to 1 by 16.6. That means by taking the reciprocal, we will have v is equal to 16.6 or 16.66. It will be recurring, therefore it will be converted into 16.7 centimeters. Now the next step will be the formula for magnification. विशालनाचं सूत्र आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे m is equal to ht divided by h1 is equal to v divided by u. Then putting the values, we will get h2 is to be calculated. h1 is given 5 centimeters is equal to v, just we have calculated here 16.7 divided by minus 25, u is given, and then we will have the next step like this: h2 will remain on the same side is equal to 16.7 into this 5 which is present in the denominator of the LHS, it will go into the numerator of the RHS, therefore it will go in the multiplication form, and it is divided by minus 25. Now 5 divided by minus 25, it will be equal to 1 by 5, that is minus 5, and then by taking the ratio of 16.7 divided by minus 5, it will be equal to minus 3.34. Therefore now size of the image is 3.34 centimeters. It will be real and it is inverted. मित्रांनो, सुरुवातीला दिलेल्या या सर्व माहितीवर आधारित आपण गणित करणार आहोत. या ठिकाणी प्रथम आपण भिंगाच्या सूत्रानुसार आपण या सर्व गोष्टी त्यामध्ये मांडणार आहोत आणि त्या मांडल्यानंतर आपल्याला पाहूया काय मिळतं. मित्रांनो, हे आहे भिंगाचं सूत्र: 1/f बरोबर 1/v वजा 1/u. तर मग आता त्यामध्ये आपण किमती घालू आणि मग किमती घातल्यानंतर 1/10 बरोबर 1/v वजा 1/25. आता या ठिकाणी पुढील पायरीमध्ये 1/v समीकरणाच्या त्याच बाजूला ठेवूया, परंतु हे 1/25 ही जी राशी आहे, ही राशी समीकरणाची बाजू बदलून आपण त्याला पलीकडे पाठवायचं आहे. अशी बाजू बदलत असताना त्याचं चिन्ह बदलणार आहे आणि म्हणून 1/v बरोबर 1/10 अधिक 1/25. आता या ठिकाणी छेद समान करण्यासाठी या राशीला वजा 25ने गुणायचं आहे आणि या संपूर्ण राशीला 10ने गुणायचं आहे. त्यामुळं वजा 25 गुणिले 1 बरोबर वजा 25 अधिक 1 गुणिले 10 बरोबर 10. छेदात 10 गुणिले वजा 25 म्हणजे वजा 250. आता यानंतरच्या पुढील पायरीमध्ये वजा 25 अधिक 10 यांची बेरीज येईल वजा 15. छेद
वजा 250, अंशातील ऋणचिन्ह छेदातील ऋणचिन्ह निघून जातील आणि त्यामुळं 15/250 या राशीची किंमत आपल्याला मिळेल 1/16.66 या पद्धतीनं, म्हणजे आवर्ती चिन्ह येणार आहे. अर्थात या दोन्हींचा आता आपण गुणाकार व्यस्त केला तर आपल्याला उत्तर मिळेल व्ही बरोबर 16.66 म्हणजेच 16.7 सेंटीमीटर. आता या पद्धतीनं मिळालेली ह्या राशीचा वापर करून आपण विशालनाचं सूत्र वापरायचं आहे आणि या विशालनाच्या सूत्रामध्ये म्हणजे m बरोबर h2/h1 बरोबर v/u, त्यामध्ये सर्व किमती घालू. नुकतंच शोधून काढलेली ही व्हीची किंमतसुद्धा या ठिकाणी घालू. h2/5 बरोबर 16.7/-25. आता या ठिकाणी h2 समीकरणाच्या त्याच बाजूला ठेवूया, परंतु हा 5 जो त्या ठिकाणी छेदामध्ये आहे तो अंशामध्ये पाठवू, तो गुणाकाराच्या स्वरूपामध्ये जाईल आणि त्यामुळं मग 16.7 गुणिले 5/-25 यांचा भाग गेला तर आपल्याला 1/-5 हे उत्तर मिळेल आणि या 5ने आपल्याला 16.7ला भागायचं आहे. हा भागाकार येतो म्हणजे h2 बरोबर वजा 3.34 छेदातलं हे चिन्ह ऋणचिन्ह या उत्तराला मिळणार आहे. म्हणजे प्रतिमेची उंची वजा 3.34 सेंटीमीटर इतकी असेल आणि ही प्रतिमा वास्तव असेल आणि ती उलटी असेल. यानंतर मित्रांनो या उदाहरण संग्रहातील तिसरं गणित आहे अतिशय सोपं. 3 lenses having power 2.5 and 1.7 diopter are kept touching in a row. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कॉम्बिनेशन करायचं आहे. व्हॉट इज दी टोटल पॉवर ऑफ दी लेन्स कॉम्बिनेशन? या संपूर्ण तिन्ही भिंगांची एकत्रित शक्ती किती होईल हे या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. तर गिव्हन डेटा दिलेला आहे. पॉवर ऑफ फर्स्ट लेन्स 2 diopter, power of second lens 2.5 diopter, power of third lens 1.7 diopter. Then the next step will be power of this combination will be summation of all the powers. Therefore, the total power P is equal to P1 plus P2 plus P3, 2 diopter, 2.5 diopter and 1.7 diopters. Therefore, the total summation will be of 6.2 diopter. या संपूर्ण भिंगाचं एकत्रित जे कॉम्बिनेशन आहे, जो संयोग आपण करतो, त्याची शक्ती आहे 6.2 डायोप्टर. नाउ द नेक्स्ट अँड फोर्थ न्यूमेरिकल एक्झाम्पल इज लाईक दिस. An object kept 60 centimeters from the lens gives a virtual image at 20 centimeters in front of the lens. What is the focal length of the lens? Is it a converging lens or diverging lens? मित्रांनो, एक वस्तू एका भिंगापासून 60 सेंटीमीटर अंतरावर ठेवलेली आहे आणि त्याची आभासी प्रतिमा 20 सेंटीमीटर अंतरावर भिंगाच्या पुढेच उमटते. तर या भिंगाचं नाभीय अंतर किती असेल आणि ते भिंग अभिसारी असेल की अपसारी असेल, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर मग गिव्हन डेटा आहे या ठिकाणी पहा. दी गिव्हन डेटा इज नाउ दी ऑब्जेक्ट डिस्टन्स यू इज गिव्हन -60 सेंटीमीटर्स. मायनस साइन इंडिकेट्स दॅट लेन्स इज टुवर्ड्स दी लेफ्ट साइड ऑफ दी लेन्स. इमेज डिस्टन्स V is again -20 centimeters because this is again the image is obtained to the left hand side. Focal length F is to be calculated. Now म्हणजे मित्रांनो या ठिकाणी ऑब्जेक्ट डिस्टन्स वस्तूचं अंतर वजा 60 सेंटीमीटर घ्यायचं आहे, कारण ही वस्तू भिंगाच्या डाव्या बाजूला ठेवलेली आहे. त्याचबरोबर प्रतिमेचं अंतरसुद्धा वजा 20 सेंटीमीटर घ्यायचं आहे, कारण ही प्रतिमासुद्धा आभासी आहे आणि ती त्या भिंगाच्या पुढेच मिळणार आहे, म्हणजे डाव्या बाजूलाच मिळणार आहे. आणि फोकल लेंथ किती आहे म्हणजे नाभी अंतर किती आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. हिअर अकॉर्डिंग टू दी लेन्स फॉर्म्युला
we have 1 by f is equal to 1 by v minus 1 by u. Now 1 by f is equal to, this v is of minus 20 centimeters. It is put here, minus 1 by minus 60. Therefore, now we will get the value like this, 1 by f is equal to, now we have to take the numerator common for both the ratios. Therefore, we have to multiply this ratio by minus 60 in numerator and denominator also. Also, we have to multiply this ratio by minus 20 in both numerator and denominator. Then we will get minus 60 minus minus 20 divided by minus 20 into minus 60, it will be equal to 1200. Now the next step will be, here 1 by f is equal to minus 60 plus 20 divided by 1200. Now minus 60 plus 20 means minus 40 divided by 1200. Now 0 in numerator denominator will get cancelled, and this ratio will be equal to, now 1 by f is equal to 1 by minus 30. This minus sign is taken into the denominator. Therefore, we will get f is equal to, that means by taking the reciprocal, we will get f is equal to minus 30 centimeters. This negative sign indicates that the focal length is to the left hand side of the optical center. Therefore, the lens is diverging lens, or we can also say that the lens is concave type lens. मित्रांनो, या ठिकाणी दिलेल्या माहितीप्रमाणे ही आपण मांडलेली आहे आणि या ठिकाणी भिंगाचं सूत्र आपण आता वापरतो आहोत. भिंगाच्या सूत्राप्रमाणे 1/f बरोबर 1/v वजा 1/u. तर मग आता 1/f बरोबर सर्व किमती घालू. 1 वजा 20 वजा 1 वजा 60. आता या ठिकाणी दोन्हींचे छेद समान करायचे आहेत, म्हणजे सरळ सरळ आपल्याला या संपूर्ण राशीला अंश आणि छेदामध्ये वजा 60 गुणायचं आहे आणि या संपूर्ण राशीला अंश आणि छेद दोन्हीकडं वजा 20 गुणायचं आहे. असा गुणाकार केल्यामुळं आपल्याला पुढील पायरी मिळते आणि ही पुढील पायरी आहे वजा 60 वजा वजा 20 छेद वजा 20 गुणिले वजा 60 बरोबर 1200. आता या ठिकाणी वजा गुणिले वजा ची बेरीज होते, म्हणजे वजा 60 अधिक 20 असं होणार आहे. यामुळं पुढील पायरीमध्ये आपल्याला कोणती राशी मिळते ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 1/f बरोबर वजा 60 अधिक 20 छेद 1200. त्यानंतर पुढं आपण यांच्यामध्ये अंशामधील ही बेरीज करू. या बेरजेचं उत्तर आपल्याला मिळेल वजा 40 छेद 1200. यातील अंशातील आणि छेदातील 1 1 0 त्यांचा भाग जाईल, ते निघून जातील आणि शिल्लक राहिलेल्या वजा 4 छेद 120 यांचा भागाकार येतो 1 छेद वजा 30, म्हणजे ऋणचिन्ह छेदामध्ये दिलेलं आहे. त्यामुळं 1/f बरोबर 1 छेद वजा 30, म्हणजेच यांचा जर गुणाकार व्यवस्थापन केला दोन्ही बाजूला तर आपल्याला f बरोबर वजा 30 हे उत्तर मिळतं. म्हणजे वजा 30 सेंटीमीटर हे या भिंगाचं नाभीय अंतर आहे. ज्या अर्थी हे ऋणचिन्ह आहे त्या अर्थी ही नाभी त्या भिंगाच्या डाव्या बाजूलाच असेल किंवा समोरील बाजूलाच असेल. या ठिकाणी हे जे भिंग आहे हे भिंग अपसारी भिंग आहे हे निश्चित होतं आणि ते भिंग अंतर्वक्र भिंग असेल. धन्यवाद.